हॅलो, आज आपण बनवूया कोकणी पद्धतीची मालवणी पद्धतीची शेंगाची चटणी म्हणतो आम्ही त्याला. पण ही जाड आमटी असं वाटपाची जाड आमटी असं म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यासाठी मी घेते तेल कढईत. मी कांदा टोमॅटो कापून घेतलाय. एक अर्धी हिरवी मिरची घ्यायची आपल्याला. आणि वाटण कसं करायचं तुम्हाला माहितीच असेल ना, म्हणजे खोबरं, थोडासा कांदा आणि लसूण आणि आलं असं वाटण करतो आपण. आता मी कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये मोहरीची फोडणी, हिंग वगैरे असलं काही घालायची गरज मला वाटत नाही, कारण ते आपण जी चिंच गुळाची आमटी वगैरे करतो त्याच्यामध्ये ते छान लागतं. ह्याच्यामध्ये गरज नाही. कांदा लसूण वगैरे टाकलं की त्याचा वास निघून जातो, त्यामुळे ते टाकायची गरज नाही. छान कांदा परतून घेतला आणि टोमॅटो मी परतायला ठेवलेला आहे. तर याच्यावर मी थोडा वेळ झाकण ठेवून हे छान वाफवून घेणार, म्हणजे तो टोमॅटो पूर्णपणे मस्त मऊ होतो, कांदा पण मऊ होतो. त्याच्यानंतर मी माझ्याकडे जो आमटीचा मसाला आहे, मालवणी मसाला आहे, मालवणी आमटीचा मसाला रेग्युलर, तो मी 1.5 चमचा घातला आहे. आणि माझा चमचा बघितलात ना मोठा आहे, कारण माझा मसाला तिखट नाही आहे अजिबात. नाही तर ते एकदम मिळमिळत होतं, कारण नंतर आपण खूप खोबरं पण घालतो ना, त्याच्यामुळे मिळमिळत होतं. त्यामुळे मसाला पाहिजे त्याच्यामध्ये. व्यवस्थित परतून घेतला की त्याच्यामध्ये मी शेंगा आणि बटाटा घालते. बटाटा छोटे छोटे चिरून घेतले आणि शेंगा आपण सोलून जसं चिरतो नेहमी तशा शेंगा करून घेतल्या आणि त्याच्यावर मी मीठ टाकते आहे. आणि हे एकदम व्यवस्थित ना ढवळून छानपैकी झाकून ठेवायचं आहे आपल्याला. पाणी अजिबात घालायची गरज नाही आहे. छान झाकण ठेवायचं आणि वर पाणी घालायचं. जर तुमचं झाकण काचेचं नसेल किंवा ताटली तुम्ही ठेवणार असाल तर त्याच्या वर पाणी घालायचं, म्हणजे खालची जी वाफ आहे ती पाणी होऊन पुन्हा त्याच्यात पडते आणि ते छान शिजून येतं. हे व्यवस्थित शिजल्याशिवाय काहीही करायचं नाही आहे. तर हे पूर्ण व्यवस्थित शिजून घेईपर्यंत मी जरा खाली जाऊन येते. माझा गॅस खूप बारीक पेटतो, त्यामुळे मी इकडे चहासाठी पाणी ठेवते आणि खाली जाऊन चहा पावडर साखर घेऊन येते. एवढं जवळ हे बघ. आणि मला तांदूळ आणायचं होतं, मी विसरले होते आणायला वाण्याकडून. तर माझ्या घराच्या एकदमच जवळ तांदूळ म्हणजे मिळतात, म्हणजे सॉरी किराणा मिळतो. तर मी तिथे गेले, आले, हा मला लगेच तांदूळ देईल आणि मी मस्तपैकी घेऊन घरी जाईन. तर तोपर्यंत माझं एकदम बारीक गॅस चालू आहे आणि घरात पण सांगून आले की बाबा गॅस चालू आहे. आले मी घरात, तर छान त्याला वाफ आलेली आहे, म्हणजे एक 5 ते 7 मिनिटांनी वाफ येते बरं का. ह्याच्यामध्ये थोडासा माझा पण वेळ गेला आहे बघायचा, शेंग शिजली आहे का, बटाटा शिजला आहे का. बटाटा शिजला असेल तर शेंग शिजलीच असणार नक्की, कारण शेंग बटाट्याच्या आधी शिजते. आणि शेंगा कधी पण बाजारातून आणताना जून शेंगा आणायच्या नाही, एकदम कोवळ्या छान शेंगा आणायच्या, त्याच्यामुळे शेंगाची आमटी छान होते. आता मी खोबऱ्याचं वाटण घातलंय. मी सुकं खोबरं वापरलंय, एक अर्ध्या वाळ्यापेक्षा सुद्धा कमी सुकं खोबरं. त्याच्यामध्ये थोडासा कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा असं वापरलंय. खूप छान शिजून तयार झाली आहे शेंगाची चटणी. तशी झटपट होते, चपाती बरोबर उत्कृष्ट लागते. तुम्ही हवा तर याच्यामध्ये गूळ टाकू शकता. नक्की करून बघा आणि मला टॅग करा. बाय.